यांना आपल्या उपस्थितांतर्फे मी विनंती करतो आपण या मातेला सन्मान अर्पण करूया. सत्यशोधक चारवाक, नवखंडाचा राजा बळीराजा, महात्मा गौतम बुद्ध, अखंड भारताचा सम्राट अशोक, जहामर्द मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख, आणि आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्या आमच्या मातोश्री कुसुमताई एकनाथ सांगळे यांना मी प्रथम वंदन करतो, त्यांना पुष्पांजली वाहतो. आणि या पुष्पांजलीच्या कार्यक्रमाला आपल्या इथं ज्यांनी जे प्रबोधनाचा कार्यक्रम केला ते आमचे संभाजीराव गदादे यांनी कीर्तनाचा कार्यक्रम केला. आणि सत्यशोधक विधीकार आमचे सचिन झगडे सर, त्याचबरोबर या सांगळे कुटुंबातील गणेश आणि जगन्नाथ आणि त्यांचे पती एकनाथ, त्यांच्या 2 मुली, सर्व सांगळे परिवार आणि आपण सर्व सांगळे वस्तीवरील पुष्पांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, अतिशय आनंद होत आहे. निसर्गरम्य परिसरामध्ये एक स्मृती दिनाचा कार्यक्रम कसा असावा याचा एक आदर्श घालून देणारं हे सांगळे कुटुंब यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडा. कारण साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा संगम या ठिकाणी झालेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना जरी केलेली असली तर मी जी नावं घेतली आहेत ती सर्व 5000 वर्षापासून ज्यांनी या सत्यशोधक पद्धतीनं या समाजाला सुधारण्यासाठी जो कार्यक्रम आखला तो कार्यक्रम आपल्या अशोक सम्राटाच्या किंवा मौर्य घराण्याच्या पतनानंतर हा जो कार्यक्रम बंद झालेला होता तोपर्यंत संत परंपरेने तो परत चालू केला. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याला सामाजिक क्रांती करण्याच्या दृष्टिकोनातून सत्यशोधक कार्यक्रम चालवण्याचा, जो व्यवस्थितपणे त्याला आकार देण्याचा, सर्व समाजाला समजेल असा सत्यशोधक समाज कसा स्थापन करता येतील आणि त्याचं मूळ काय हे त्यांनी पहिल्यांदा शोधलं. आणि त्याचं मूळ होतं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले हे स्वतः शिकले, लग्नानंतर त्यांच्या पत्नीला शिकवलं. आणि हे ऐतिहासिक भूमी आहे, ही नगरची भूमी ऐतिहासिक आहे. कारण या नगरच्या भूमीमध्येच सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना जे ट्रेंड शिक्षकाचं शिक्षण मिळालं त्या ख्रिश्चन मिशनरी अहमदनगरच्या शाळेमध्ये मिळालेला आहे. म्हणून हा नगर जिल्हा ऐतिहासिक आहे. आणि जगामध्ये, भारतामध्ये मुलींना आणि महिलांना शिक्षक जी बंदी होती ती बंदी उठवण्याचं काम आणि प्रत्यक्षात शिकवण्याचं काम सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी पहिल्यांदा 1 जानेवारी 1848 केलं. आणि तिथून सत्यशोधक म्हणजे काय, तर खरं म्हणजे काय, खोटं म्हणजे काय, सत्य
हे कडवं असतं, पण सत्य हे मिटत नसतं. त्यासाठी अतिशय परिश्रम घ्यावे लागतात, कारण प्रस्थापिताला सत्य हे चालत नसतं. आणि त्याच्या विरुद्ध जो गोरगरीब समाज आहे त्याला असत्यच्या मध्ये गुरफटून त्याचं द्रव्य किंवा त्याचं श्रम कसं वाया जायला नाही, पिढ्यानपिढ्या त्यांचं कसं आपल्याकडे त्यांना बैठबिगार करून गुलाम करून आपली कामं करून घेता येतील, यासाठी ते प्रस्थापित सगळे दक्ष असतात. तर त्यातून कशी सोडवणूक करता येतील यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक योजना राबवल्या. त्या योजनेमध्ये मग शिक्षण असेल, शिक्षणानंतर रात्रीचं शिक्षण, दिवसाचं शिक्षण, महिलाचं शिक्षण, आणि त्यानंतर मग चाली रीती रूढी परंपरा, या सगळ्यामध्ये आपलं 70% उत्पन्न जे वाया जातं ते कसं वाचवलं जातं, त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला केली. आणि 24 सप्टेंबरलाच काय केली असेल तर 24 सप्टेंबरला त्या दिवशी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक जो केलेला होता तो शाक्य पद्धतीने केलेला होता. पहिला राज्याभिषेक जो झालेला होता तो 6 जून 1874ला जो झाला होता तो वैदिक पद्धतीने झाला होता. आणि त्या गागा भट्टानं पायाच्या अंगठ्यानं त्यांना गंध लावलेला होता. तो तिथं अपमानासारखा जो राज्याभिषेक झाला होता तो अपमान धुवून काढण्यासाठी 24 सप्टेंबर 1874ला तो दुसरा राज्याभिषेक महाराजांचा शाक्य पद्धतीने झालेला होता. आणि त्याच्या 200व्या वाढदिवसानिमित्त या सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर 24 सप्टेंबरचं अजून एक महत्व आहे की ज्या ठिकाणी पुणे करार जो झाला तो 24 सप्टेंबर 1932ला झाला. तो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. तर हा त्रिवेणी संगम 24 सप्टेंबरचा आहे. आणि या 24 सप्टेंबरला या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि येत्या 24 सप्टेंबरला 150 वर्ष पूर्ण होऊन 151वा या सत्यशोधक समाजाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम आता ह्या वस्तीवर होत आहे. त्यामुळं मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. ही पुढं परंपरा राहिली पाहिजे. आणि सत्यशोधकमुळं किती फायदा होतो, किती आपण समाज सुधारतो याचं गणित आपल्याला करता येणार नाही. ज्यांनी सत्यशोधक स्वीकारलं तो देश पुढे गेलेला आहे. असत्याच्या मागे लागून, अंधश्रद्धेच्या मागे लागून जे महाराजांनी सांगितलं आता त्याप्रमाणे, किंवा आमचे सावता महाराज म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, विहीर नाडा मोठ दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोवळा गळा. सावता महाराज म्हणतात कुठेही जायची गरज नाही, हिथंच आपण जर कष्ट केलं, श्रम केलं तर आपल्याला पांडुरंग आपोआप भेटायला येतो. तो पिकाच्या रूपात येतो. पीक चांगलं आलं का तो पांडुरंग पावलाच ना. तर त्याच पद्धतीनं त्यावेळेला शिक्षण नव्हतं, म्हणून सावता महाराज हे श्रम करत होते. श्रमाला महत्व दिलं, श्रमाला प्रतिष्ठा दिली. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाला महत्व दिलं. शिक्षण आणि श्रम हे दोन्ही आपल्याकडे आहे आता. आणि शिक्षण आणि श्रम हे दोन्ही आपल्याकडे असेल तर आपली प्रगती ही दिन दुगणी आणि रात चौगुणी, दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट आपली प्रगती झाली पाहिजे. हे इतकं आपल्याकडं सामर्थ्य आहे. परंतु आपण हे सामर्थ्य ओळखलं नाही आणि अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागून आपण या देवाला जा, त्या देवाला जा, त्या देवाकडे जा. खरे देव जे आहेत ते आपल्या घरी आहेत. ते खरे देव आहेत, ते खरे आई वडील आहेत. आणि त्या देवाची जे सेवा करतात त्याला आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडत नाही. माझं तर मत असं आहे की कमी पडत नाही याचा अर्थ काय आपल्याकडं कोट्यावधी रुपये असावात, अमका असावं, तमका असावं, अजिबात नाही. आपल्याकडे एक विहीर असते आणि त्या विहिरीला जर समजा 10 एकर पुरेल एवढं पाणी असतं, 10 एकराला बागायत होईल एवढं पाणी असतं. परंतु माझ्याकडे एक विहीर आहे, त्या विहिरीत 10 एकराचं पाणी आहे. परंतु माझ्याकडे शेत हे 5 एकर आहे. मग 5 एकराचं पाणी शिल्लक राहतं म्हणून आपण काय करायचं ठरवलं,
किंवा हे पाणी साठवायचं आणि आपण उन्हाळ्यात शेतीला द्यायचं. उन्हाळ्यात कमी पडते म्हणून उन्हाळ्यात 5 एकर सुद्धा शेती होत नाही तर ते उन्हाळ्यात करायचं. तर असं होत नाही. त्यावेळेला त्या विहिरीतलं पाणी जेव्हा उपसायला जाईल त्यावेळेला तेवढंच नाही. आणि ज्या वेळेला आपल्याकडे होतं ते 5 एकराचं पाणी जर शेजाऱ्याला दिलं तर दुसऱ्या दिवशी तेवढंच पाणी पुन्हा विहिरीत येतं. म्हणजे आपल्याला काहीही कमी पडत नाही. जसं आपण एखाद्याला दान केलं तर ते अप्रत्यक्षरित्या परत आपल्याकडे येत असतं आणि ते शुद्ध असतं. कारण साठलेलं पाणी हे अशुद्ध होतं, घाण पाणी होतं, आरोग्याला अपायकारक असतं. तसंच आपल्याला साठलेलं द्रव्य किंवा साठलेली संपत्ती ही अपायकारक असते, घाण असते आणि ती वाढत नसते. आणि एखाद्याला दिलेली तर त्याची प्रगती होत असते, त्यातून त्याची वाढ होत असते. एखाद्याला जर उसनं पैसे दिले, त्याने बी बियाणं आणलं, पेरलं तर शेतामध्ये उगवलं तर त्याची प्रगती होत असते, वाढ होत असते. त्यामुळं देणं घेणं आणि दान करणं हे आपलं पेरलेलं परत कधी नाही कधी पिढ्यानपिढ्या ते उगवत असतं आणि हे सत्य असतं. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे वाचलेले पैसे आहेत ते गोरगरिबांना शिक्षणासाठी दान करा. आणि ते आपण आता वह्याच्या रूपातनं जे आपण दान केलेलं आहे अतिशय महत्वाचं दान आहे. आता आपण ज्या काय वह्या पुस्तकं जे आपण दान केलं याच्यावर समजा 10-5 जरी विद्यार्थी शिकून मोठे झाले तर ते अतिशय त्या कुटुंबाची प्रगती करतात, त्यांच्या नातेवाईकाची प्रगती करतात, पिढ्यानपिढ्या सुधारण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू होतो. तर त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ज्या मिटिंगा झाल्या त्या सत्यशोधकाच्या मिटिंगा जास्तीत जास्त सासवड परिसरामध्ये झाल्या. आणि त्या सासवड परिसरामध्ये अतिशय दुष्काळी परिसर, पण त्या दुष्काळी परिसरामध्ये सासवडच्या लोकांनी जे ग्रहण केलं त्यावेळेला ते लोक त्यातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं की परत इंग्रज सरकार आपल्या इथं धरण बांधणार आहे. ते धरण म्हणजे भाटघर आहे, वीर आहे. आणि नगर जिल्ह्यातले जे धरण बांधणार आहे ते मुळा प्रवरामध्ये जे धरण बांधणार आहेत त्या धरणाचं पाणी कुठं पाणलोट क्षेत्रात जातंय त्या ठिकाणी आपण जावं. त्या पद्धतीने तिथला सासवड माळी समाज हा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळीनगरला आला आणि माळीनगरला त्यांनी या भारतातला पहिला साखर कारखाना तयार केला. अडाणी लोक सगळी, पण सत्यशोधक विचारानं प्रेरित होऊन या भारतातील पहिला साखर कारखाना काढला. त्याचबरोबर इकडं काही कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील त्या सासवड माळी लोकांनी इकडे आले आणि हजारो एकर जमीन घेतली. म्हणजे तिकडे सुबत्ता आली. तर हे सत्यशोधक समाजाचं जे काम आहे याची जर सांगायचं म्हटलं तर आज हजार पानाची 10 पुस्तकं आहेत आणि ती सगळी माहिती सांगायची म्हटलं तर आम्हाला 1 महिनाभर तर कमीत कमी लागू शकतो. तेवढं काय आम्ही तुम्हाला सांगणार नाही. आता फक्त एवढंच सांगणार आहे की सांगळे कुटुंबांनी जे हे लावलेलं रोपटा किंवा त्यांच्या आईच्या नावानं जसं वृक्षारोपण केलेलं आहे आणि हा सप्ताह हा वन संरक्षण किंवा झाडे लावा झाडे जगवा हा वनराईचा हा सप्ताह. या सप्ताहामध्ये आपण सर्वांनी आपल्या आईच्या नावानं वडिलाच्या नावानं एक झाड लावावं. आईच्या नावानं वडिलाच्या नावानं प्रत्येकाने पूर्वी लावलं नसलं तर आत्ता लावावं आणि पर्यावरणाचं काम करावं. आणि या पर्यावरण दिनाचं या पर्यावरण सप्ताहाचं महत्व आपण सांगळे कुटुंबांनी वाढवलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि सत्यशोधक समाजाबद्दल सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा येणार आहे. कारण ज्यांनी महात्मा फुले यांचं सत्यशोधक ग्रंथ वाचला त्याला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. कारण आमचे आई वडील हे शेतमजूर होते. शेतमजूर म्हणजे दिवसाला 25 पैसे आणि वडील 50 पैसे अशा प्रकारे शेतमजुरी करणारे. परंतु वडील गरीब आहेत म्हणून आपण गरीब राहू असं नाही. आमच्या वडिलांनी काय केलं, काय साठवून ठेवलं किंवा आमच्यासाठी काय केलं नाही असं रडत बसण्याचं काहीही कारण नाही. कारण माणूस हा जन्माने मोठा कधी होत नाही, तो कर्माने मोठा होतो. ते सावता महाराजांसारखं कर्म केलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखं शिक्षण घेतलं आणि समाजकार्य केलं तर तो अतिशय मोठा होतो.
हे जिवंत उदाहरण आहे. कारण तर आमचे स्वतःची जमीन ही जिरायत जमीन 56 गुंठे फक्त. आज 56 गुंठे शेतीवर आमची उपजीविका घर कुटुंब चालवणं किती कठीण असेल. त्यासाठी शेतमजुरी करून आई वडील मला कसे जगवत असतील याचा विचार मी केला. आणि लहानपणापासून जे सत्यशोधक आपले भाऊराव पाटील यांची जी रयत शिक्षण संस्था आहे, कारण जगडे सरांनी सांगितलं की मी त्या संस्थेत आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. कारण त्या संस्थेमध्ये काय शिकवलं, कमवा आणि शिका, फुकट नाही, कमवा आणि शिका. तर त्या पद्धतीनं मी वयाच्या 5व्या वर्षापासून कमवा आणि शिका या पद्धतीनं माझ्याच गावात कमवत होतो आणि माझ्याच गावात शिकत होतो. म्हणजे सकाळी उठल्यापासून फेरीचे धंदे करणार. आता फेरीचे धंदे करणार म्हणजे काय करायचे इतक्या 5व्या वर्षा वयात, तर सकाळ सकाळी पाव बटर विकणे, संध्याकाळी थिएटरमध्ये गोळ्या विकणे किंवा सुट्टीच्या दिवसात गारेगारच्या कांड्या विकणे, हा व्यवसाय मी केलेला आहे. आणि त्यानंतर 1973 साली केसावर फुगे विकलेले आहेत. आता केसावर फुगे विकायला भांडवल किती लागतं, त्यावेळेला मला 2 रुपयाचं भांडवल लागत होतं. कारण 2 रुपयाला एक फुग्याचा पुडा यायचा आणि ते फुगे फुगवून दिले आणि गल्ली बोळातनं फिरलं तर त्याचे अर्धा किलो केस येत होते. परंतु दिवसभर फिरावं लागत होतं. आणि केसावर फुगं म्हणल्यानंतर इतका लाजीरवाणा धंदा की आता कोणाला सांगितला तर कुणीही करणार नाही. परंतु 2 रुपयाच्या पुड्यावर मला 200 रुपयाचे केस त्यावेळा मिळत होते. म्हणजे 1973 साली 400 रुपये तोळा सोनं होतं. एका दिवसाला मी आजच्या हिशोबामध्ये 35,000 रुपये कमीत कमी कमवत होतो. दररोज 35,000. कलेक्टरला सुद्धा पगार नाही एवढा पगार मला त्यावेळेला मिळत होता. आणि त्या पद्धतीनं मी काम केलं म्हणून आज मी एक उद्योगपती आहे. माझ्याकडे 100-200 लोक कामाला आहेत. वर्षाला माझा 100 कोटीचा टर्नओव्हर आहे. म्हणजे नथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. केल्याने होत आहे ते आधी केलेच पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, इच्छा नसेल तर माझ्या घरी काय नाही, आई वडिलांनी काही कमवून ठेवलं नाही, मला असं करावं लागतं, मला तसं करावं लागतं, आमच्या घरी काय नाही, व्यवस्था नाही, शिकायची व्यवस्था नाही, असं कधीही म्हणू नका. त्याचे विलाज माझ्याकडे आहेत. सर, आपण एक उद्योग प्रशिक्षण शिबिर घेऊ आणि हे सत्यशोधक समाजाचा विधी प्रमुख नेमण्याचंही प्रशिक्षण 1 तासाचं देऊ. त्याच्यामध्ये आपण ट्रेनिंग कॅम्प याच्यानंतर करू आणि सविस्तर आपण माहिती देऊ. प्रत्येक तालुक्याला हे आपण केलं पाहिजे. मगच लोक, आता सत्यशोधक पद्धतीने कार्यक्रम करायला सर्व लोक तयार आहेत. परंतु 100-200 किलोमीटरवर जर आपल्याला बोलवायचं म्हटलं तर येणं जाणं परवडत नाही किंवा त्या लोकांना मग ते खर्च जास्त येतो. मग म्हणतात जाऊ दे, काय आता काय की आता विधी करणारे लोक काय जास्त पैसे मागत नाही, तो 1000-1100 रुपये मागतात. परंतु इकडून बाहेरून माणसं यायला जायला त्याचं खर्च 2-1000 रुपये खर्च येत आहे. कसं काय काय, पण त्याच्या पाठीमागची जी भावना ती वेगळी आहे. म्हणजे जो आहे जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. या पद्धतीने आपल्याला मध्यस्थी कोणाला ठेवायचं नाही, दलाल कोणाला ठेवायचं नाही. तसंच महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं, दलाल कोणाला ठेवायचं नाही, आपलं उत्पादन कसं करायचं, आपल्या उत्पादनावर कुटीर उद्योग करून कसे पैसे कमवायचे हे सावित्रीबाई फुलेने आपल्या शाळेत शिकवलेलं आहे. आणि नंतर हंटर कमिशनला जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेला आहे की प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण दिलं पाहिजे. ते आता सरकार प्राथमिक शिक्षणाबरोबर देत नाही, 12वी नंतर देत आहे. तर ही पद्धत आपण बदलण्यासाठी सरकारला सांगितलं, ती आता लागू करणार आहे. आता नवीन अभ्यासक्रमामध्ये 5वी पासून ट्रेनिंग देणार आहे व्यवसायाचं. तर हे महात्मा ज्योतिराव फुले आणि मी जी नावं घेतली त्या सर्व महापुरुषांना जर आपण थोडंफार रोज वाचलं, नाही वाचता येत असेल तर युट्यूबवर टाकायचं आणि तिथं महात्मा फुले यांचं चरित्र म्हणा, महात्मा फुलेंचं कार्य म्हणा, महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज, काही पण टाका, त्या ठिकाणी येत आहे व्हिडिओ आणि ते ऐकायचं. एवढं जर काम केलं, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच महापुरुषांचे जे नाव घेतले त्यांचं त्या युट्यूबवर तुम्ही बघा, तुम्ही सर्वज्ञान होतील. आणि गेल्या वर्षी किंवा मागच्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 70-75 व्याख्यानं केली आणि त्या व्याख्यानामध्ये जे आम्ही व्याख्यानं घेतली त्या व्याख्यानामधले जे प्रश्न उत्तर आले ते UPC MPC आलेले आहेत. म्हणजे
आपले विद्यार्थी UPC MPC सुद्धा या माध्यमातून करू शकतात एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सांगळे कुटुंबाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि मातोश्रीला पुन्हा एकदा वंदन करतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.